शाळेमध्ये मी तर माझ्या दृष्टीने आणि तुमच्याही दृष्टीने आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण आणि ज्यांचं नाव जवळजवळ आपल्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचलेलं आहे, ज्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल ही केंद्र सरकारने घेतलेली आहे, असं फार मोठं असं व्यक्तिमत्व आदरणीय रमेश खरमाळे साहेब या ठिकाणी आपल्याला आज लाभलेले आहेत. खरमाळे साहेब आज तुम्हाला बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि पर्यावरणाचं निसर्गाचं संरक्षण कसं करायचं या संबंधात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. त्यांनी अतिशय त्यांच्या विनोदी बुद्धीने लहान मुलांशी लहान होऊन पक्ष्यांच्या बाबतीत, झाडांच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत, बिबट्यापासून संरक्षणाच्या बाबतीत सखोल अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आज खरमाळे साहेबांबद्दल दोन शब्द बोलत असताना मला तर अभिमान वाटेल. आपल्या तालुक्यातील एक असं महान व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी डोंगरावर स्वतः 70 खड्डे खणलेले. किती? 70. आणि त्या खड्ड्यामध्ये थोडक्यात मी पारनेर तालुक्यामध्ये पोपट पवार साहेबांचं गाव आहे हिवरे बाजार, आदर्श गाव हिवरे बाजार, ज्यांनी आपल्या गावाचं नाव हिवरे बाजार हे नाव जगाच्या नकाशावर नेलं. म्हणजे का? पाणी अडवा पाणी जिरवा. सरांचं कदाचित ध्येय तेच असेल की पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं, निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन कसं करायचं. 70 खड्डे सरांनी स्वतः डोंगरावर घेतलेले आहेत. जो पावसाचं पाणी पडतं ते पावसाचं पाणी खड्ड्यात साचवायचं, तिथंच मुरवायचं. पाणी अडवा पाणी जिरवा. आणि तेच पाणी पक्ष्यांना, प्राण्यांना पिण्यासाठी पण मिळतं आणि आपलं पाणी हे आपल्याच भागामध्ये जमिनीमध्ये मुरवण्याचं काम सर करत आहेत. वडच या ठिकाणी मी ऐकलेलं आहे की ऑक्सिजन पार्क जो काही उभा राहिलेला आहे तो ऑक्सिजन पार्क सुद्धा सरांनी स्वतः तयार केलेला आहे. सर स्वतः 17 वर्ष देशाची सेवा केली, देशाचं संरक्षण केलं. आपल्या भारत मातेचं संरक्षण केल्यानंतर आता पर्यावरण किंवा निसर्ग काम किंवा निसर्गाची सेवा हाच माझा वासा आहे हा दृष्टिकोन समोर ठेवून आता ती वाटचाल करत आहे. आत्ताच सरांनी फोनवर बोलताना मी ऐकलं जवळजवळ सर आज 321 शाळा सरांच्या झालेल्या आहेत. 57 ते 58 दिवसात सरांना तालुक्यातल्या जवळजवळ 450 शाळा ह्या बिबटपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, पर्यावरणाची जाणीव जागृती, निसर्गाचं संरक्षण संवर्धन याबद्दल सखोल असं मार्गदर्शन सर करत आहे. सर जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो जगासाठी इतरांसाठी जगला, देशासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. या उक्तीप्रमाणे आपण आपलं कार्य करत आहात. आपलाच मी आमच्या शाळेच्या वतीनं, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गुंड मॅडम यांच्या वतीनं पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आमच्या शाळेच्या वतीनं आपला छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. टाळ्या वाजवा.